नवीन वर्ष 2024 मध्ये आधार कार्डच्या बाबतीत महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत आणि हे बदल जर तुम्हाला माहित नसतील तर तुमच्या खिशाला कात्री लागू शकते। कशी ती समजून घ्या। आधार कार्डमध्ये आता ओळखीचा व पत्त्याचा पुरावा अपलोड करणं, ही कागदपत्र अपलोड करणं आवश्यक आहे। खूप लोकांनी पूर्वीपासून आधार कार्ड काढलेले आहेत आणि ती तशीच वापरत आहेत, परंतु खूप लोकांच्या आधार कार्डमध्ये अशा प्रकारची नोटीस आलेली आहे की त्या ठिकाणी सांगण्यात आलंय की तुम्हाला आता आधार कार्डमध्ये ओळखीचा व पत्त्याचा पुरावा ही जी कागदपत्र आहेत ती अपलोड करावी लागणार आहेत। ही कागदपत्र कशी अपलोड करायची याची संपूर्ण प्रक्रिया या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, आधार कार्डमध्ये कागदपत्र अपलोड करण्याची जी मुदत आहे ती 14 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। वेळोवेळी शासनाकडून कागदपत्र अपलोड करण्यासाठी तारीख वाढ करून दिली जात आहे, परंतु जर तुम्ही मुदतीमध्ये कागदपत्र अपलोड केली नाहीत तर यानंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठी पैसे लागू शकतात। यासारखीच गोष्ट घडलेली आहे। पूर्वी आधार कार्ड आणि पॅन कार्ड या गोष्टी लिंक करण्यासाठी शासनानं वेळोवेळी तारीख वाढवून दिली होती, परंतु आता जर तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायला गेले तर त्या ठिकाणी 1000 रुपयाचा खर्च तुम्हाला या ठिकाणी फी भरावी लागते। तर असं आपल्या बाबतीत होऊ नये, त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या आणि काय काय बदल झालेले आहेत, आपल्याला आधार कार्डमध्ये डॉक्युमेंट कशा पद्धतीनं मोबाईलवरून तुम्ही घर बसल्या अपलोड करू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या आणि व्हिडिओ पाहायचा झाल्यानंतर तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा। तर चला आता सुरू करूया। आधार कार्डमध्ये डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे ते समजून घेऊया। तर मित्रांनो बघा, माय आधार पोर्टलवर आल्यावर तुम्हाला या ठिकाणी एक सूचना पाहायला मिळते, ओळख आणि पत्त्याच्या समर्थनार्थ कागदपत्रे अपलोड करा आणि यासाठी मुदत देण्यात आलेली आहे 14 मार्च 2024 पर्यंत। ही जी सुविधा आहे मित्रांनो 14 मार्च 2024 पर्यंत मोफत आहे। जर तुम्ही उशीर केला तर कदाचित तुम्हाला यानंतर पैसे मोजावे लागू शकतात। तर काय काय कागदपत्र सादर करायची आहेत ती एकदा समजून घ्या। या ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा सरकारनं जारी केलेलं कुठलंही ओळखपत्र किंवा पत्ता असलेलं जे प्रमाणपत्र आहे, किंवा तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल तर हे देखील तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकता। या व्यतिरिक्त पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, माध्यमिक किंवा वरिष्ठ शाळा गुणपत्रिका, छायाचित्र असलेले शाळा सोडल्याचा दाखला किंवा सरकारनं जारी केलेलं ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र केवळ ओळखीचा पुरावा म्हणून काम करतात। या व्यतिरिक्त बघा, पत्त्याचा जो पुरावा आहे त्यासाठी वीज, पाणी किंवा गॅस बिल हे मागील 3 महिन्यापैकी कुठलंही एक असावं। बँकेचं किंवा पोस्ट ऑफिसचं जे पासबुक असेल ते देखील या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। भाडेपत्तावर तुम्ही जर भाडेतत्वावर राहत असाल तर त्यासाठी तुम्ही जो काही करार केला असेल तुमच्या बिल्डिंग किंवा घरमालकाशी तो देखील तुम्ही पत्त्याचा पुरावा म्हणून या ठिकाणी वापरू शकता। मित्रांनो, आणखी आता कसं सादर करावं, हे कागदपत्र कशी सादर करायची त्यासाठी इथं एक लिंक देण्यात आलेली आहे। याची संपूर्ण प्रक्रिया आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। तर तुम्हाला या ठिकाणी बघा, या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे, गुगलला या आणि सर्च करा UIDAI। असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला 1 नंबरचं UIDAIची वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, इथं आल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल, ज्यामध्ये माय आधारचं हे पोर्टल आहे। तुम्ही सरळ लॉग इन या पर्यायावरती क्लिक करू शकता। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा अशा पद्धतीचं पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा टाकून सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तुमच्या फोनवर OTP येईल। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर OTP येईल। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर कसा करायचा ते कमेंट करून विचारा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याची प्रक्रिया समजून सांगू। तर आता आपल्या फोनवर OTP आलेला आहे, आपण लॉग इन या पर्यायावरती क्लिक करणार आहोत। बघा, अशा पद्धतीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल, ज्यामध्ये तुमचावाला फोटो तुम्हाला या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात दिसेल। तर या ठिकाणी बघा, डॉक्युमेंट अपडेट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, जिथं तुम्हाला दिसतंय बघा, दिस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट टिल 14/3/2024। 14/3/2024 पर्यंत ही सुविधा मोफत आहे। याच्यावर क्लिक करा आणि नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा। पुन्हा नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे
आता मित्रांनो आपण तुम्हाला हे मोबाईलवर करून दाखवणार आहे। या ठिकाणी तुमचं नाव दिसेल, जेंडर दिसेल, जन्मतारीख दिसेल, आय व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता बघा तुम्ही अपलोड या डॉक्युमेंटवरती आलेला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटची जी साईज आहे ती 2 MB पर्यंत ठेवायची आहे आणि फॉर्मॅट JPEG, PNG किंवा PDF फाईल तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता। तर सुरुवातीला बघा डॉक्युमेंट टाईपमध्ये तुम्हाला काय निवडायचं आहे। तर मित्रांनो तुम्हाला यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे प्लीज अपलोड द प्रूफ ऑफ आयडेंटिटी POI डॉक्युमेंट। तर POI डॉक्युमेंटमध्ये तुम्ही कुठलंही एखादं निवडू शकता। मी या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन निवडलं आहे। तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल, मी पूर्वी जे सांगितलं कोणकोणती कागदपत्र आहे ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता आणि इथं व्ह्यू डिटेल अपलोड डॉक्युमेंट याच्यावर क्लिक करायचं आहे। कंटिन्यू टू अपलोडवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट असेल ते निवडायचं आहे आणि या ठिकाणी अपलोड करायचं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आणखी खाली बघा प्लीज अपलोड द प्रूफ ऑफ ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। ॲड्रेस प्रूफमध्ये तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता। तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तरी चालेल किंवा बँक किंवा अकाउंट डेबिट कार्डचं जे काही अकाउंटचं स्टेटमेंट असेल लास्ट 3 महिन्याचं ते पण तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता। इलेक्ट्रिसिटी बिल असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता। तर मी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल निवडतोय, ओके म्हणायचं आहे आणि या ठिकाणी व्ह्यू डिटेल अपलोड या पर्यायावरती क्लिक करायचं, कंटिन्यू करायचं आणि तुमच्या फोनमध्ये तुम्ही जे काही डॉक्युमेंट ठेवलं असेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि या ठिकाणी आय हिअर बाय गिव्ह माय कन्सेंट ह्या खालच्या पर्यायावरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट करून सबमिट करा। मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा। आणखी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।